नाराजी व्यक्त करा पण योग्य मार्गाने व्यक्त करा असं भुजबळ म्हणतात। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भुजबळांनी हे आवाहन केलंय। राग व्यक्त करायला हरकत नाही असं भुजबळ म्हणाले, मात्र तो योग्य पद्धतीने व्यक्त करा असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत। राज्यामध्ये पुण्यामध्ये काल अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारलेले होते आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समता परिषदेचे कार्यकर्ते आज समोरासमोर येण्याची शक्यता होती। यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। तर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भुजबळांनी हे आवाहन केलंय। मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं, मी मागचे 2 दिवस सांगतो आहे की कोणीही अजितदादा पवार यांना जे चप्पल मारणे, त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अद्वैतात्व शब्द वापरणे, कृपया हे काहीही करू नये। आतापर्यंत जर कोणी केलं तर ठीक आहे, पण आता याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाहीत, काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आताच तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो। कारण आपलं जे काही तुमचं जे काही राग असेल, दुःख असेल, ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही, परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाली पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे। की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला ठीक आहे, बघू। तर समता परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले ठिकठिकाणी दिसत आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा तसाच प्रकार घडलेला होता। आणि यावरून आता भुजबळांनी आवाहन केलेलं, आपला राग व्यक्त करा, संताप व्यक्त करा, मात्र योग्य शब्दांमध्ये आणि योग्य मार्गाने करा।